पहिले कढीपत्ता घेऊन येते. इथं मसाला वगैरे रेडी करून ठेवले सगळं. पहिले कढीपत्ता आणते आणि मग भाजी बनवते. आणि इथं आत्यांचं चाललंय कैऱ्या सुकवण्याचं काम, कारण आम्हाला लोणचं बनवायचं आहे. काल आमच्या आत्यांनी कैऱ्या दिल्या, तर मग आत्या म्हणे लोणचं, आणि थोड्याच लोणचं याचं करायचं कारण आम्हाला ऑलरेडी लोणचं भेटलेलं आहे. हां हां, आत्यांच्या घरी आहे. हां, लोणचं आहे भरपूर आहे अजून, पण आता नवीन करू परत. रेसिपी दाखवते मी तुम्हाला लोणच्याची, आत्या कसं बनवतात काय. घरच्याच मसाल्यांचं बनवणार. हां, घरी आता लोणच्याचं सगळं सामान घरी, फक्त बाहेरून मोहरीची डाळ आणायची. केरळला गेलो होतो ना आम्ही फिरायला, तेव्हा सगळा मसाला आणलेला. हां, फक्त मोहरीची डाळ नाही, सगळे मसाले घरी. हां, मग त्या मसाल्यात सगळं लोणचं होऊन जाईल. तेच टाकायचं, त्यातच बनवायचं. हां, तर चला पटपट स्वयंपाक करून घेते. आता दादा कैऱ्या फोडून देतील, तोपर्यंत आता मसाला वगैरे बनवतील. आणि आम्हाला गुळाचं लोणचं आवडतं जास्त. माझ्या माहेरी पण म्हणजे जास्त गुळ असलेलं गोड लोणचं आवडतं. मम्मीने आम्हाला लोणचं दिलं आहे, ते पण गोडच जास्त. आणि आता आम्ही पण जास्त गुळ घालूनच बनवणार आहे, कारण ते गोड आंबट गोड जास्त चांगलं लागतं. नुसतं आंबटपेक्षा जास्त गुळ घातला ना मस्त लोणचं लागतं. तुम्ही पण ट्राय करा. तशी तर मी रेसिपी शेअर करेलच, पण सांगते. दादानी अडकीत ताणलाय आणि आता कैऱ्या कट करताय. हा ना, लय मस्त आहे, वेगळाच आहे. नाही, तो असं वरून हाणावं लागायचं, त्यानं पार हात दुखून जायचं. हां हां, लयच मस्त आहे, जास्त वापर नसल्यावर. आमच्या घरी ना इथं या शाळेत राहता, ते शाळा वळणारे ते घेऊन येतात. आमच्या दादूला इतका आनंद होतो ते शाळा पाहिल्यावर. आज नेमकी दुपारी दार उघडलं, लगेच साहेब पळली आंबा पाहिला. दादू आंबा कुठे आहे? आंबा 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 येईन बरं का इकडं, चल घरात चाल. आंबा येईन बरं का, नको बाहेर नाही जायचं, ऊन आहे दादू, थोड्या वेळाने जाऊ आपण आंबाकडं. आंबा इतके आवडत आहे ना आम्हाला, पुढं दाखव आंबा, आम्ही लगेच पळू. नको, आंबाकडे नाही जायचं, आंबा मारी ती बरं का, अशी जोडून काढी ती. आमचं खाणं चालू होतं, पण आंबा पाहिलं आम्ही लगेच पळलो तिकडं. चला घरात चला. चाललाच शेवटी आंबा पाहिला. तिकडं दादा उभे होते, इतके आवाज दिले आणि इतके आवाज दिले आणि गेलाच. आता थोड्या वेळ तिथं बसन आणि घरात आल्यावर लगेच कुरकुर करीन, चला म्हणून बाहेर. आणि असं करतो, दुपारी त्याला बाहेर जायचं राहतं, संध्याकाळी ऊन उतरलं का आम्ही त्याला बाहेर आणतो ना, तेव्हा त्याला मध्ये जायचं राहतं. आमचं जेव्हा स्वयंपाकाचा टाईम राहतो तेव्हा तो आमच्याकडे येतो, आणि आत्या बाहेर बसलेला असते, आत्या जवळ नाही बसत. आणि जेव्हा त्याला आम्हाला सगळ्यांना मध्ये बसायचं राहतं तेव्हा तो बाहेर येतो. कानाची कटिंग करायची चालू आहे बाहेर, पण काना इतका रडरायला, त्याला नाही करायची कटिंग. काय झालं काय झालं? कटिंग नाही आवडत बो आम्हाला बिलकुल. चला, कानाची कटिंग झाली आणि काना इतका रडला, कशी तरी उठून बसून कटिंग केली आहे. आणि आता आम्हाला सगळ्यांना मॅगी खायची इच्छा झाली, म्हणजे थोडीशी भूक लागली होती, तर मग मॅगी खाऊ म्हटलं. तर आता मस्त मॅगी बनवते. तोपर्यंत दीदी कानाला आंघोळ घालते, केस वगैरे खूप पडले तर त्याला आंघोळ घालते. आणि त्याला झोप पण आली, त्यामुळे तो खूपच रडतोय.
तर चला आता पटकन मॅगी बनवते आणि छोटासा नाश्ता करते. त्या हंबा पाहून आम्हाला इतकं रडू येते. आता पप्पा एक शेळी आणायला गेले. पप्पा आणायला गेले त्याच्या तर रडू येते कारण पप्पांना नेलं नाही. आणू राहिले दादू एक शेळी आणू राहिले आपल्याला ते. तुला घ्यायची की एक शेळी? हा हंबा घ्यायची का आपल्याला एक? हा आणली 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 रे आणली. अरे सोयीची धरून आण ना. एवढ्या शेळींतून एक शेळी इकडे घेऊन आली. जाऊ आता. हा, घे आता घे तिला. बापू घाबरत बसायचं बसायचं तिच्यावर. त्याला घे त्यांना वाटलं येईल का बरं इकडं आणलं. बस बसा. वर बसव ना. घाबरतो मी लई. काय झालं रडायला? चला मस्त पैकी मॅगी एन्जॉय करतो आम्ही सगळे. कानाला काय. चला आमचा चालू आहे स्वयंपाक आणि आमच्या स्वयंपाकात आज येईल डाळ बट्टी. कारण सगळ्यांना भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा, त्यामुळे इथं मस्त डाळ बनवली आहे आणि त्याच्यात बट्टी शिजायला टाकली. मी ते जे पीठ होतं ना मॉलमधून आणलेलं ते नाही आणलं, आमच्या लक्षातच नाही. पण त्या पिठाच्या लई छान झालत्या, टेस्टी झालत्या. यावेळेस गव्हाचं पीठ आणि रवा ते टाकूनच केलं आहे. पण परत एकदा ते पीठ आणून कारण त्याच्या लईच टेस्टी लागलं होतं. गाईज खुशी बघ आमची वरती आलेजी. का ना कसं खाली आतरून टाक म्हणतोय आता. ए मम्मी ए काना पप्पा मम्मी काना कुठे कुठे पप्पा मम्मी काना. पप्पा मम्मी कुठे? हे पप्पा मम्मी काना. पप्पा पप्पा मम्मी काना. तू सांग आता. पप्पा कोणी? पप्पा पप्पा मम्मी काना.